बघा आता जास्त काही सांगत बसत नाही, सगळा विषय तुम्हाला माहिती आहे. हा, तर मी हे सगळं काम आहे ना 8 लाखाला देईल. 8 लाख? 8 लाख म्हणल्यावर परवडायचं का पिंटू शेट तुम्हाला हे? अजिबात नाही तर. हे बघा, आता तुम्ही 8 लाख करू नका, 9 लाख करू नका, मी 15 मध्ये डन करून टाकतो. हा, आता कसं बरोबर बोलले? हं. डेपुटी सगळ्याचाच फायदा. अहो ग्रामपंचायतला आपल्या निधी चालाय 8 लाख रुपये. आम्ही काय 5 लाख रुपये खिशातून टाकायचे? नाही नाही, मग हा? पिंटू शेटनी खिशातून टाकायचे असं म्हणणे का? मग? अहो ही पाईप काढायची, त्याच्याबरोबर बारकी पाईप, मटेरियल, टाक्या, लय खर्च आहे अजून त्याला. बर सोडा ती, गावासाठी आपण अजून एक करू. 15 लाख नाही, 13 लाखात फायनल. अहो आम्ही 8च्या कमी कोण भेटेल असा माणूस बघतोय आणि तुम्ही आहे ना वर वर चढताय. आता केलं ना, 2 लाख कमी केलं ना आता. हे बघा 13 लाख फायनल. 13 लाख रुपयाचा 1 रुपया खाली येणार नाही. पिंटू शेठ तुम्ही उलट गावातले 7.5 मध्येच केलं पाहिजे राव तुम्ही. हा, डिपुटी सगळं बघावं लागतंय. हा, गावासाठी आलो ना 2 लाख रुपये खाली मी. आणि कसं आहे माहितीये का, पिंटू शेट म्हणजे क्वालिटी. मग? तुम्हाला क्वालिटीचं काम पाहिजे असेल ना तर 5-50 जास्त द्यायला लागतात. हा. गावासाठी करायला पाहिजे तेवढं. अहो बाकीची लोक काम करून असंच वरच सोडून देतात, मुरुम बिरुम काय टाकीत नाही. मी तुम्हाला सगळं लेवल बिवल करून देणार. अहो हे बघा मी काय म्हणतो माहिती का, बघा तुम्ही काय होते माहिती का, 15 दिवसात जर पाईप काढून झाली ना तर ठीक, नाही तर तो निधी परत माघारी जाईल. मी तुम्हाला 7च दिवसात देतो. तुम्ही 15 दिवस म्हणताना मी 7च दिवसात देतो, पण 13 लाखात. नाही सरपंच, हे 13 लाख म्हणजे जास्त जास्त होतंय. होतंय. नाही नाही, मी काय हे बघा, मी आहे ना 8 लाखाची निविदा काढतोय. 8 लाखामध्ये आहे ना तुम्हाला परवडत असेल तर बघा सांगा, नाही आपण दुसरा माणूस बघू ना. दुसरा माणूस बघू आपण. नाही 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 नाही, आम्हाला 8 लाखात परवडत नाही. 13 लाख रुपये फायनल केलंय. 1 रुपया कमी करणार नाही, बस संपला विषय. जमणार आहे का नाही तुम्हाला 13 लाखात? नाही सर्जेराव, बघू आपण दुसरा माणूस बघू. दुसराच माणूस बघू. बर, दुसरा कॉन्ट्रॅक्टर बघू. बघा चालतंय. बघा बघा बघा, आम्ही पण इथे, तुम्ही पण इथे, आणि आम्ही बघतो तुम्ही दुसऱ्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला देताना बघतो. पिंटू शेटचा अपमान करताय काय तुम्ही? पहिली गोष्ट, तुम्हाला काम द्यायला आम्ही तयार हा. आहे. 8 लाखात करा ना तुम्ही काम. डेपुटी 13 लाख रुपयात होत असेल तर सांगा, नाही तर याचं अजिबात नाही होणार. काय मी काय म्हणतो माहिती का, निधी 8 लाख हा. वाटलंच तर आहे ना, पदर आहे ना आम्ही दोघं जण आहे ना, एक 5-50 हजार रुपये वर वाढून देतो, याच्यापेक्षा तर काही जास्त देऊ शकत नाही. 5-50 हजार रुपयात मला परवडत नाही ना. सांगितलं ना 13 लाख रुपये फायनल फायनल. चल, जमत असेल तर सांगा, ना तर सोडा विषय. सर्जेराव, आता आपल्याला काहीतरी डोकं लावावं लागेल. काम तर झालंच पाहिजे आपलं लवकरात लवकर. निधी माघारी नाही गेला पाहिजे. बघा आता तुम्हीच काहीतरी करा. ह्याला 2:30 वाजले छोटात. आईला काम करता करता वेळ कसा जातो कळतच नाही. काम मी करतोय, तू फक्त माझ्यासोबत फिरतोय. मग आहे ना राव तुमच्या मागे मी बक्कम. बरं, हा? हा. कुत्र्या बित्र्या का आम्ही? आणि महत्वाचं कामाचंच बोला. हा. आम्हाला काय असा रिकाम टाकडा वेळ नाही. अरे पिंटू शेट थांबले तिथं, लक्ष आहे का नाही तुमचं? अहो, हा? पिंटू शेट असू ना तर कुणी असू, आता आम्ही कामाशिवाय कुठंच थांबायचं असं ठरवलं दोघांनी. बरं ऐका, आता तुम्हाला काम देतो, तुम्ही लय काम करताय तर हा. घरी जायचं, डबं घ्यायचं, आणि आपल्या डंपरचे ड्रायव्हर आहेत ना त्यांना डबं नेऊन द्यायचं. जावा चला. आम्ही काय बे करावे असं कुणी बी आणि आम्हाला सांगा, पैशाशिवाय काम करत नाही अहो, आम्ही. तुम्हाला 100 रुपये जास्त देतो. 100 जॉब लागलाय आम्हाला मोठा लट. जॉब लागला? मग कसला जॉब लागला? पायपी मोजायला झालं पायपी. कुणाच्या? त्याचं काय झालं, ते आपल्या ग्रामपंचायतीच्या पाईप आहेत का नाही, हा. त्याचं कॉन्ट्रॅक्ट निघलंय, बरोबर का नाही? बरोबर. मग ते आपल्या शेजार जाधव नाही का, मुसळे. हा, जाधव हा, जाधव. जाधवानं काय केलंय, हा. त्यांचं चाललंय कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं. हा. पण आता अशी भानगड झाली, सरपंच म्हणते ते 4.25 लाखात करा आणि जाधव म्हणतोय 5.25 लाखात करा. हा. मग आता व्यवहार अडकलाय 50,000. मग जाधवांचं आणि आमचं दोघांचं बोलणं झालं, म्हटलं कुठेतरी खटका करून 5 लाखात टाकू मिटवून. 5 लाख? हा. मग जाधव मला काय म्हणले, एक काम करा, हॉटेलमध्ये 2 वडापाव खा, पायपी मोजा आधी किती येते, आणि पायपी मोजल्या की डायरेक्ट सरपंचाला फोन करतोय, बाबा आम्हाला 5 लाखात परवडतंय. इथपर्यंत व्यवहार येऊन थांबलाय. आता त्यासाठी आम्ही निघालोय पायपी मोजा. काय भांडा, बरोबर आहे. चल आपलं. हा, मी मुकदम आहे हा, माहिती. सुपरवायझर ती. हा, माहिती. ए छोटा ती, हा? अरे सरपंच तर आपल्याला 8 लाख म्हणले होते, आणि हे 5 लाखात कसं काय फायनल केले यांनी? पिंटू शेठ, तुम्हाला तेच सांगत होतो मी, तुम्ही काम सोडायला नव्हतं पाहिजे. अहो तसं पाहिलं तर त्या कामाला 4 लाख खर्च येतोय. 4 लाख असा बी प्रॉफिट होत होता तुमचा. हिला हे डोक्यातच आलं नाही रे माझ्या. आता काय करावं? आता सरपंच जर गेला तर सरपंच परत देणार नाही. हा, मग ते काम घ्यायचं कसं? मी तर म्हणतोय ना, तुम्ही ते काम 7 लाखातच घ्यायला पाहिजे होतं. 1 लाख गावासाठी कमी केलं
असं आपण लोकांना सांगितलं असतं ना, गुगली गुगली टाकाय पाहिजे होती आपण. हा लका ही गुगली सरलो नियम कमी आणि लोकात पण प्रचार होईल बाबा पिंटू शेटनी 1 लाखात कमी काम केलं. जाऊ दे आता, काय उपयोग नाही. उपयोग काय नाही, अरे आपल्या हातातून काम जाऊच शकत नाहीये. कस काय? पिंटू शेट म्हणजे मॅग्नेट आहे, असं काम आहे ना कचकून आपल्याकडे येतं. मॅग्नेट हा म्हणजे लोचुंबाक. हा लागा तुम्ही एखाद्या भांगारवाल्याला सापडाय पाहिजे होतं, अख्खं लोखंड खेचून घेतलं नाही असतं. तू खेचतो का माई, खेचतो का माझी? कामाचं हा. बघा आता. आता एक काम करायचंय, माझ्याकडे एक मस्त सुपर आयडिया डोक्यात. हा. तेवढं बघता आपण करायचं काम आपल्याकच. चला मग आयडिया करू. चल हे प्राजू थांब ना, काय रे? एक बोलायचं सांग. बोल की. इथून मागे जे झालं ना ते जा विसरून. हम्म. आता बघ आज ना उद्या तुझं लग्न होईल, हा. मग तुला कसा पोरगा हवाय ग? कसा? हा? त्याचा स्वतःचा मोठा बंगला पाहिजे, 10-12 एकर जमीन बागायती पाहिजे, एक मोठी गाडी फिरायला आम्हाला, एकदम छान असे 4-5 नोकर चाकर पाहिजे हाताखाली माझ्या काम करायला, आणि असं चांगलं पाहिजे, एवढंच. अच्छा चालतंय चालतंय. जाऊ का? हा हायला गावाकडे अर्धा एकर आहे जमीन आणि इथं तर 15,000 रुपये महिन्याने पगार कमीतोय मी. माझ्याकडे नाही गाडी ना बंगला. मला वाटते इथं विषय सोडून द्यावा लागतोय काय. चल मर्दे, हे कामावून सुट्टी झाली आता कस डांगळांग माचळांग डांगळांग माचळांग डांगळांग माचळांग डांगळांग माचळांग डांगळांग डांगळांग माचळांग. डांगळांग वाचळांग. लय खुश दिसतो आज. मग काय खुश राहावा का नाही? बरंय बरंय. गटात ती सांगू का मग? मुद्द्याचं बोला. सरपंच अगं किती वर्ष कामाला आहे तू? 2 वर्ष होऊन गेले. 2 वर्ष होऊन गेले काय? हा. आयला मग आता खरंच सांगावं लागेल. कसं आहे माहिती का, सरकारी नियमानुसार जर एखादा माणूस एखाद्याच्या घरी काम करत असेल आणि 2 वर्षापेक्षा जास्त झाला असेल, हा. तर त्या माणसाने तो जो नोकर किंवा कडे काम करतोय हा. त्याची वारस नोंद लावायची असती. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी मध्ये डायरेक्ट निमानिम हिस्सा हा. वरासारखा. हा म्हणजे समजा सरपंचाचं काम करतोय ना, हा. तर सरपंचाचं किती गाड्या आहे, सरपंचाच्या किती बंगले, पिंटू सरपंचाची शेठ. जागा किती आहे. इसकाटून नका सांगू, त्याला कळलंय, ऐका नाही. हा. हा हा, तर कसं आहे माहितीये का, हे सरपंचांनी सांगितलंय का तुम्हाला? नाही सांगितलं. सांगणार बी नाही. अजिबात नाही सांगणार. पण सरपंचाला वारस आहे की त्यांचा मुलगा? अहो पण कायद्यानुसार तुम्ही सुद्धा वारस लागणार. म्हणजे मुलाला निम्मी, तुम्हाला निम्मी. मुलाला निम्मी आणि मला निम्मी? हा, सरपंचांनी तुम्हाला सांगितलं नाही ना, नाही नाही. त्यांच्या मनात पापी, हा? मनात खोटे, हा? वरवर तुम्हाला किती जीव लावू द्या, हा. आतून ते तुम्हाला आहे ना नसत्यात देत वारसदार. हा, आता मला माहित होतं तुला काय आहे, वारस नोंद पत्र काय करायला जमणार हा. नाही. मी ते करून आणलंय. हा. याच्यावर फक्त सरपंचाच्या सह्या घ्यायच्यात. सरपंचाचा या हा हायला पण सरपंच साहेब देतील का? अरे मग तेच सांगायचं काय माहिती का, आता तू गावात मतदान नाही, हा. मग सरपंचाला काय सांगायचं, सरपंच मला गावात मतदान घ्यायचंय, हा. त्यामुळे हे मी आधार कार्ड पॅन कार्ड काय असेल सगळे ते कागदपत्र जोडल्यात, हा. याच्यावर फक्त सह्या करा, मग जेणेकरून माझं मतदान कार्ड येईल आणि एकदा का मतदान कार्ड आलं का मी मतदान तुम्हालाच करणार. मग तर सरपंच करताल का नाही सह्या? मला खोटं बोलावं लागलो रे. थोडंफार बोलायचं, दिवस चांगलं पाहिजेत का नाही तुला? हायला पाहिजेच. या बघ याच्यावर सगळं केलेलं हा. आहे, इथं आधार कार्ड आहे, इथं पॅन कार्ड हा. आहे, इथं मतदान कार्ड हा. आहे, सगळं करून आणले, हे बाकी सगळे डॉक्युमेंट आहे, हा. याच्यावर फक्त सह्या घ्यायच्या चालतंय. आणि ह्यो कागद दुसरीकडे कुठं न देता आमच्याकडे आणून द्यायचा. मग तिकून सह्या करून आणल्या तुमच्या द्यायचा. हा डायरेक्ट. मग मी होय ना वारस निम्म्याला? अरे होणार म्हणजे, अरे आम्ही काळजी करतो, तू कशाला काळजी करतो, आम्ही सगळं करतो. पिंटू शेठ, इथून माग मी तुम्हाला लय वाईट म्हणत होतो, पण तुम्ही अख्ख्या गावात देव माणूसला करावं. अरे पिंटू शेट म्हणजे लागा ब्रँड माणूस आहे, मी कधीच कुणाच्या वाईटाचा विचार करीत नाही, अरे. सरपंचच तेवढा जरा वाईटाचा विचार करीत आहेत. हे बघा, हा, आणि आता याला त्याला शेट नाही म्हणायचं, हा. तुम्ही सुद्धा शेट होणार. हा. येतो कागद, चला तर आणि निघा टिंगारा पाहिलं. चला 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 आता सह्याच घेऊन येतो. पाठकून येऊन जा. आईला पिंटू शेट कशी वाटली आयडिया? मानलं बर का तुम्हाला? पिंटू शेट म्हणतात. हा, चला. सरपंच, काय करण झाली कामं सगळी? हा झाली, पण एक काम होतं. काय रे? हो, मला या गावात मतदान कार्ड काढायचं होतं. अरे मग देतो ना काढून तुला. हो, द्या ना मग. बघा मी आहे ना, हा. पॅन कार्ड, आधार कार्ड, तिकडे मतदान कार्ड आणि फॉर्म पण भरून आणलाय. सगळं फॉर्म भरून आणलाय का? फक्त तुमची सही पाहिजे होती. होय. हा. बर बर.
करण पेन घेऊन येतील घरातून. अहो पेन पण आणलाय. पेन आणलाय का? हा. अरे वा 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 वा. कसं होईल माहिती का हा ह्या गावात मग मतदान कार्ड निघलं ना हा मग मी मतदान कुणा करणार माहिती का हा. तुम्हाला. होय. हा, अरे वा मग एक मतदान तर वाढलं मग तर. हा. हा आता मी तुम्हाला मतदान करणार आहे बरं का. एक काम कर, हा. हे फॉर्म आहे ना घरी ठेव. हा. मी गेलो ना तालुक्याच्या गावाला की मी जमा करतो. चालते चालते. हा? हा. लका पिंटू शेट सरपंच करण्याला सह्या द्या त्यांना. बघू काढा तर आपण टाकलाय, लागला तर ओके, नाही तर दुसरा प्लॅन. दुसरा आपल्याकडे लय प्लॅन आहेत. पिंटू शेट आणल्या सया. मी तुला काय म्हणलं होतं bag लागा आणल्या सायला का त्यांनी. पिंटू शेट हा, मला एक बोल. प्रश्न पडलाय. काय रे माझा आधार कार्ड झेरॉक्स तुमच्या आली कस काय. तुला काय करायचंय करण्या, तुला संपत्तीतला अर्धा वाटा भेटला मी बस ना. हा बरं बरं. हा अहो पिंटू शेट लय गडबड झाली असते आता. हा. सरपंचाला साहेब या करून घेतल्यावर सरपंच मध्ये आपल्या फालीत ठेव हा. लावतो तू नाव ग्रामपंचायती मध्ये मग तुला देतो मतदान कार्ड. हा. पण मी तसं नाही केलं, मी इकडे घेऊन आलो तुमच्याकडं. वा आता पिंटू शेटचा माणूस शोभला. बरं आता याच्याबद्दल कोणाला बोलायचं? नाही सरपंचांना कागदातलं सांगायचं, नाही पिंटू शेटला मतदान करायचं. नाही ए, हा, करायचं हा, हा. हा, करायचं बरं करायचं. का. आणि नाही तुला तुला जर सांगायचं असेल तर धर बाबा. हं. आणि तुला काय करायचं ते कर. गप्पाना तुम्ही आलंय तर जा 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 हा, पण मला भेटणार ना नेहमी प्रॉपर्टी. अरे भेटणार तू फक्त जा. हा चालते चालते. हा. पिंटू कसं आहे? शेटला कॉन्ट्रॅक्ट भेटलं. चला आता पार्टी करू आज. आहा. बर का, बऱ्याच वेळा मी ह्या गोष्टी बोललोय आणि अजून एकदा बोलतो. त्या पोराचं मरणाचं प्रेम आहे तुझ्यावर. कष्टाळू पोर आहे, राजबिंड आहे, दिसायला पण देखणा आहे आणि असा पोरगा शोधून सापडणार नाही ग. आणि मुळात निर्व्यस नाही. हा. अरे बोलले ना मला नाही करायचं लग्न बाबा. नाही बघ, आमची तर इच्छा आहे की तू त्यासोबत लग्न करावं म्हणून. भांड्या हो बाजूला. तू चिटक केला. दमला जरा दमला. राजू लागताय तिला. आज तुला तसा मुलगा पाहिजे होता, तसा मुलगा भेटलाय. त्याच्याकडे गाडी बंगला पैसा पाणी सगळे. कसं काय, आणि कोण आहे तो पोरगा. मी आहे. ए तुझ्याकडे काय येतं वा. हे बघ 15 दिवसात सगळे येणार आहे आपल्याकडे. बर ठीक आहे, येत जर असेल तर मग मी करेल लग्नाचा विचार. विचार कर ना, विचार करच. कळलं का. ठीक आहे. बरं येतो. होय राजू, तू खरंच त्यावर लग्न करणार हो 15 दिवसानं? त्याचं काय खरं तवा, आणि त्याच्याकडे कुठे काय येते तवा. तुम्ही पण लगेच विश्वास ठेवायला लागले काय. म्हणजे काय खरं नाही त्याचा? असंच बोलले मी त्याला. मोठी भाऊ आपलं लगेच चालू कर. मग काय करन बंडा, तू काय कर, कष्ट कर, काम कर. तुझ्याकडे बी एखादी गाडी येऊ दे, एखादा बंगला येऊन दे, 10-5 एकर कोणाचे का होईना तात्पुरती नाव करून घे. म्हणजे तरी तुझ्यासोबत लग्न करणार करशील ना? मग बघू विचार करेल हा. बघ करते म्हणले, विचार करते म्हणले. चला लागू तयारीला. चल. जाऊ. हा. हो. हे घ्या 2,000 रुपये घ्या. आयला पिंटू शेट तुमच्यासारखा माणूस नाही राव. अरे पिंटू शेट म्हणजे ब्रँड माणूस. त्यामुळे आता जे सांगितलं ना काम, तेवढं फक्त फटाकून काम करून घ्यायचं. हा सुपरवायझर म्हणून नेमतोय तुमच्या दोघांना. त्याच्यामुळं मोठी जबाबदारी तुमच्यावर. सगळं काम करून घेणं, सगळ्यांचं सगळं बघणं. मी काही लक्ष देणार नाही. हा. आणि काम करताना येता जाता पिंटू शेट नाही तर मी दिसलो तर सलाम साहेब म्हणायचं. काय म्हणायचं? सलाम साहेब. हा. कसं सलाम साहेब. हा. बर बर बर. होय? हा? म्हणजे तुम्ही आता मोठं कॉन्ट्रॅक्ट. एक काम करा, हा. ते जेसीबी वाला येतोय ना, त्याला रस्ता माहित नाही, त्याला इकडे घेऊन या. जाऊ बरं, बरं, बरं. जेसीबी वाला आणि क्रेन वाला दोघे सोबत येतील. हा हा. पिंटू शेट बोला की काय चाललंय हे? काय चाललंय. म्हणजे काम चाललंय, काम चालू करतोय आता मी. तुम्ही कसं काय काम चालू करताय? कस काय चालू करताय म्हणजे? आता माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट आला, मी कॉन्ट्रॅक्टदार झालो आणि केलं काम चालू. अहो पण मी तुम्हाला काम दिलंच नाही ना. अहो मग हेच तर पिंटू शेटचं राजकारण आहे. कस काय? गुगली टाकली पिंटू शेटने तुम्हाला. गुगली म्हणजे बेकार गुगली टाकली. आणि इकडे हे बघा, हे एक बघा, ही आहे निविदा. या निविदेवर तुमची सही आहे. आणि तुम्ही 8 लाखाला देत होते, मी 7 लाखालाच काम घेतलंय. पिंटू शेट हे बरोबर आहे बरं का. हा. ही सही माझीच आहे, हा. ही निविदा पण आपल्याच ग्रामपंचायतीची आहे. मग पण हे काम तुम्ही घेतलं कस काय? आता कसं आहे माहितीये का, हा
तुम्ही ते काम शेजार गावच्या माणसाला दिलं होतं. हम्म. म्हणजे चाललं होतं आमचं द्यायचं. हा, ते आमच्या पिंटू शेटच्या चलाक डोक्याच्या लक्षात आलं आणि पिंटू शेटनी पॉलिटिक्स, राजकारण आणि मॅग्नेट याचा वापर करून ते काम आमच्याकडे खेचून घेतलं. तुमच्या सह्या घेतल्या पण तुम्हाला तपास बी नाही लागला. होय. हा. आणि तुम्ही जेव्हा पहिला कॉन्ट्रॅक्टर होता त्याला कितीला काम दिलं कितीला? 5 लाखाला आम्ही 7 लाखात घेतलंय ते काम. हसं नका तुमचा लॉस झालाय. छोटा हत्ती, हा, तुम्ही काय टाकली? गुगली. गुगली गोगली टाकली. मग मी पण काय टाकली माहिती का? काय त्या गोगलीला फोडणी टाकली. म्हणजे? अहो तो कॉन्ट्रॅक्टर आलता माझ्याकडे काम मागायला, हा, पण आहे ना ते 11 लाखाच्या खाली येईनाच. आणि मला तर काय 8 लाखाच्या वर काय काम परवडत नव्हतं. तो 11चं 10.5 लाख ते आमचं फेस काटलं. काय? आणि मग म्हणलं आता हे काम तर झालंच पाहिजे. आणि मग मी आयडिया लावली. काय? मग मी मॉन्टीला हा. आणि बंड्याला काय सांगितलं की बा काम 5 लाखामध्ये डन होईल, हा. चाललाय विषय असा असा, पिंटू शेट पर्यंत जाऊ द्या. आणि पिंटू शेट पर्यंत हा विषय गेला की पिंटू शेट बरोबर काम घेत असतोय. लगा 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 पिंटू शेट म्हणजे आपली 2 माणसं फोडली की सरपंचांनी. अरे 2 माणसं बी फोडली आणि हातचं काम बी उचकून घेतला सरपंचाने. अहो, पण त्याच्या पुढचं ऐका ना, तुम्ही माझा माणूस फोडायला चालले होते. तुम्ही करण्याला काय सांगितलं? आधार कार्ड काढून देतो, पॅन कार्ड काढून देतो, आमक करतो, तमक करतो. आणि मग करणे आला माझ्याकडे कागदपत्र घेऊन. मग हे सगळं मी ते पाहिलं. आणि तुम्हाला काय वाटलं मी पाहिल्याशिवाय वाचल्याशिवाय सह्या करील का? मी ते पाहिलं, पिंटू शेटचं नाव 7 लाख. अरे म्हणलं जमतंय चला, सही केली. ग्रामपंचायतची 1 लाख रुपये फायदा होतो म्हणल्यावर काय हरकत आहे करायला. आणि काम चालू झालं की ओके काम. म्हणजे ही सगळी खेळी तुमची होती तर. मग आता काय करणार? तुम्ही जर 13 लाखाच्या खालीच याय ना, तर मग करणार काय सांगा? आणि काम तर होणं गरजेचं होतं. बरं आता ऐका, पालटायचं नाही. निविदेवर तुमच्या पण सह्या आहेत, कॉन्ट्रॅक्टवर माझ्या पण आहेत. आणि हे काम झालंच पाहिजे. झालं काय पाहिजे तुम्ही करणारचे मला माहिती. चला येऊ का? आईला छोटा हाती, हा, तेल गेलं, तूप गेलं, हाती राहिलं धोपटणं. तुम्हाला म्हणलं होतं मी जरा विचार करा. आता काय विचार करा, बरबाद करून गेलं सरपंचला काय आपल्याला. पगार द्यायचं बंद करा आता 2-2 हजार. आणि आता आहे ना कमी खर्चात काम करा, नाही तर ही पाईप आपल्याला हाताने उचलायला लागतील. हेर पिंटू शेट मॅग्नेट आहे म्हण, मॅग्नेट. अहो तुम्ही खरंच मॅग्नेट आहे, पण भंगारवाल्याकडचं मॅग्नेट आहे. अहो ह्यात 200 रुपये कमी आलं तर या. चल चल तिकडे. 200 रुपये कमी आल्यात.